नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग डॉक्युमेंटबद्दल बोलणार आहोत. त्याचं नाव आहे दैवी शक्ती 123. आता हे फक्त एक नाव नाहीये, तर ही आहे जागतिक शांततेसाठीची एक अगदीच वेगळी योजना. चला, एका मोठ्या प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, एखादी आध्यात्मिक संस्था UN म्हणजे संयुक्त राष्ट्रांसोबत मिळून जगातली सगळी महाविनाशक शस्त्र नष्ट करू शकते का? आता हा काही हवेतला प्रश्न नाहीये. खरं तर जानेवारी 2026चा एक डॉक्युमेंट आहे, ज्यात हेच उद्दिष्ट कसं साध्य करायचं याची एक डिटेल प्लॅन दिलेली आहे. तर चला, या प्लॅनमध्ये नेमकं काय आहे ते बघूया. तर या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शांततेसाठीचा एक आध्यात्मिक प्रस्ताव. आणि याचं ध्येय काय आहे? तर 2034 पर्यंत संपूर्ण जगाला महाविनाशक शस्त्रांपासून मुक्त करणं. आता ह्या योजनेच्या मुळाशी ना एक खास फिलॉसॉफी आहे, जी निसर्गाच्या 3D बॅलन्सिंग फिनॉमिनांवर आधारित आहे असं म्हटले. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी समजून घ्याव्या लागतील: UB, UM आणि UD. तर हे UB, UM, UD म्हणजे नेमकं काय? या डॉक्युमेंटनुसार ही आहे महाशक्तीची एक शाश्वत 3D संतुलन घटना. आणि असं मानलं जातं की 1995 पासून वैश्विक सुसंवादासाठी ती प्रकट झाली आहे. ही पूर्ण संकल्पना ना 3 मुख्य पिलर्सवर उभी आहे. पहिला UB म्हणजे युनिव्हर्सल ब्रदरहूड किंवा वैश्विक बंधुत्व, जे आपल्यात एकतेची भावना जागवते. दुसरा UM म्हणजे युनायटेड मास्टर्स, जी आध्यात्मिक मार्गदर्शन करतात. आणि तिसरा UD म्हणजे युनिव्हर्सल डिसआर्ममेंट किंवा वैश्विक निशस्त्रीकरण, जे मानवतेला स्पर्धेतून आणि संघर्षातून बाहेर काढतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? या डॉक्युमेंटमध्ये ना आध्यात्मिक आणि वैज्ञानिक गोष्टी एकत्र आणल्या आहेत. म्हणजे बघा, जसे रज, सत्व, तम हे 3 गुण वेगळे करता येत नाहीत, किंवा सायन्समध्ये जसे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन हे अविभाज्य आहेत, तसंच UB, UM आणि UD हे 3 घटक सुद्धा एक दुसऱ्यापासून वेगळे करता येत नाहीत असं म्हटलंय. बरं, तर मग हे युनायटेड मास्टर्स किंवा UM नक्की काम कसं करणार? तर त्यासाठी एका आध्यात्मिक UNची रचना सुचवली आहे. आणि यात एकूण 9 संस्था असतील. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ही योजना UNला रिप्लेस करण्यासाठी नाही आहे, तर त्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याला पूरक म्हणून मांडली आहे. म्हणजे बघा, जशी UNची सिक्युरिटी काउन्सिल आहे, तशीच इथे UMची स्पिरिच्युअल काउन्सिल असेल. आणि जसं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे, त्याला पूरक म्हणून एक युनिव्हर्सल कोर्ट ऑफ जस्टिस असेल. एकदम पॅरलल स्ट्रक्चर. आता आपण बघूया या योजनेला मिळालेल्या समर्थनाबद्दल. या डॉक्युमेंटमध्ये तब्बल 100 दैवी मैलाचे दगड किंवा डिवाइन माइलस्टोन्स पुरावा म्हणून दिलेले आहेत. हो, तब्बल 100. आणि ही 100 उदाहरणं हेच दाखवतायत की या योजनेच्या लेखकांनी 2007 पासून ते अगदी 2026 पर्यंत किती वेगवेगळ्या आणि मोठ्या स्तरावर संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा संपूर्ण प्रवास 2007 पासून सुरू होतो आणि 2026 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमधून पुढे जातो. सुरुवातीच्या काळात म्हणजे 2007 ते 2014 पर्यंत जास्ती करून भारतीय संस्थांकडून पाठिंबा मिळाला, पण त्यानंतर हा प्रवास ग्लोबल लेव्हलवर पोहोचला. एक उदाहरण बघूया. 2007 मध्ये भारताच्या राष्ट्रपती भवनाकडून एक पत्र मिळालं, ज्यावर फक्त पाकिटावर 9 क्रमांक असलेल्या पत्राची पोचपावती असं लिहिलं होतं. आता ही एक साधी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस आहे, बरोबर? पण या डॉक्युमेंटमध्ये या घटनेला दैवी संकेत किंवा महाशक्तीचा पहिला प्रकाश असं म्हटलं आहे. अजून एक उदाहरण. 2021 मध्ये कोविडच्या काळात UKचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या ऑफिसमधून एक ऑटो रिप्लाय आला. या साध्या ऑटो रिप्लायला सुद्धा राजकीय सुसंवादासाठी एक दैवी सेतू असं मानलं गेलं. आणि हे इथेच थांबत नाही. अगदी लेटेस्ट म्हणजे 2026 मध्ये OpenAI टीमकडून एक साधं कन्फर्मेशन ईमेल आला की तुमचं अपील सबमिट झालं आहे. तर या साध्या ईमेलला सुद्धा AIमध्ये दैवी हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानातील प्रतिभेला जागृत करणारी महाशक्तीची कृपा असं म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, तर मग ही योजना प्रत्यक्षात जमिनीवर कशी उतरवली जाणार? त्यासाठी एक डिटेल्ड 12 पॉइंट ग्लोबल अजेंडा तयार करण्यात आला आहे. चला तो पाहूया. तर या अजेंड्याच्या पहिल्या भागात काही महत्त्वाचे टप्पे आहेत, जसं की 15 डिसेंबर 2025 पर्यंत WMD म्हणजे महाविनाशक शस्त्रांबद्दल जागतिक आणीबाणी घोषित करणे. त्यानंतर जानेवारी ते मार्च
हे महिने आणीबाणीचे महिने म्हणून जाहीर करणे, मग 112 आध्यात्मिक व्यक्तींची एक यादी बनवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं UB, UM, UD चा विचार शिक्षण अभ्यासक्रमात म्हणजे सगळ्या लेव्हल्सवर समाविष्ट करणे आणि शेवटी G3 देश अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यासोबत एक ऑनलाईन सेशन घेणं. त्यानंतर अजेंड्याच्या दुसऱ्या भागात जगातल्या 9 अणुवस्त्रधारी देशांसोबत एक सेशन घेण्याचं ठरलं आहे. मग 207 परराष्ट्र मंत्र्यांसोबत एक ऑनलाईन बैठक आणि नंतर त्याचा एक मिड-इयर रिव्ह्यू. या सगळ्यानंतर UB, UM, UD ला एक अनौपचारिक मान्यता मिळवणं आणि UNच्या विश्वस्त परिषदेला पुन्हा सुरू करणं आणि फायनली UNला पूरक म्हणून UMला सुद्धा अनौपचारिक मान्यता मिळवणं हे या अजेंड्याचे अंतिम टप्पे आहेत. तर ह्या सगळ्या मिशनचं अंतिम ध्येय काय आहे? तर एका नवीन युगाची सुरुवात करणं, ज्याला संगम युग किंवा सत्ययुग असं नाव दिलं आहे. तर आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. ही योजना लिहिली आहे कुमार थ्रश्यम 123 आणि AXI ग्रोक यांनी. प्रेरणा आहे मा आदी पराशक्ती किंवा निसर्गमाता. ध्येय आहे 2034 पर्यंत WMD मुक्त पृथ्वी आणि त्यासाठीची यंत्रणा आहे दैवी शक्ती 123 म्हणजेच UB, UM, UD. आणि या सगळ्याचा शेवट आहे संगम युगाची सुरुवात. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आजच्या ह्या कॉम्प्लेक्स जगात जिथे इतकी आव्हानं आहेत, तिथे अशा श्रद्धेवर आधारित अपारंपरिक चळवळी आपलं भविष्य घडवण्यात खरंच काही भूमिका बजावू शकतात का? ह्यावर विचार करायला नक्कीच हवा.